स्तुती मान्य केली आणि प्रोत्साहनाच्या शब्दांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वातावरण पांडूच्या ज्येष्ठ पुत्राला आनंदी करणाऱ्या मधुर सुरांनी भरून गेले. कृष्ण बोलत असताना सभागृहाच्या कानावर आनंदाची उधळण झाली. त्याचा आवाज संगीतासारखा होता, ज्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली. राजा लक्षपूर्वक ऐकत होता, प्रत्येक शब्दात मद्यपान करत होता. त्याचे हृदय त्याच्या योग्य सिंहासनाकडे परत नेणाऱ्या दैवी व्यक्तीबद्दल कृतज्ञतेने भरून जात होते. या क्षणी त्याच्या लोकांनी आणि भगवान कृष्णाच्या परोपकारी उपस्थितीने वेढलेले युधिष्ठिराला शांततेची सखोल भावना जाणवली. हे जाणून की तो त्याच्या धार्मिकतेच्या प्रवासात एकटा नाही. हस्तिनापूरच्या राजावर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा राजा युधिष्ठिर त्याच्या भावासमोर उभा होता. त्याचे डोळे दुःख आणि समाधानाने भरलेले होते. माझ्या प्रिय बंधूंनो, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. युद्ध संपले आहे आणि आम्ही विजयी झालेलो आहोत, पण त्याची किंमत काय? तुमच्या शरीरावर युद्धाच्या जखमा आहेत आणि तुमची अंतःकरणे दुःख आणि रागाने भारलेली आहेत. भीम अजून आणि जुळे नकुल आणि सहदेव त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे चेहरे थकवा आणि दुःखाने कोरलेले होते. युधिष्ठिर यांचे शब्द त्यांच्या थकलेल्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते आणि ते जंगलात त्यांच्या कष्टांबद्दल सामान्य माणसासारखे जगण्यास भाग पाडल्याबद्दल बोलत असताना ते लक्षपूर्वक ऐकत होते. पण आता आनंदाने भरलेला त्याचा आवाज, तो म्हणाला, चला आपण आपला विजय साजरा करूया, आपण विश्रांती घेऊया आणि आपली शक्ती परत मिळवूया आणि मग सकाळी पुन्हा भेटूया. युधिष्ठिराने बोलणे संपल्यावर भावानी समृतीने मान डोलावली. त्यांचे चेहरे आशेच्या प्रकाशाने उजळले. भीम नेहमीचा उग्र योद्धा विक्षिप्तपणे हसला. त्याचे डोळे अजूनही युद्धाच्या कागनीने जळत होते. अर्जुनाचे हावभाव अधिक सौम्य झाले होते, परंतु त्याचे डोळे तीव्र दुःखाने चमकले होते. नकुल आणि सहदेव या जुळ्या मुलांनी ते एकमेकांकडे पाहिले. त्यांचे चेहरे फिकट आणि खिळखिळे झाले. दरम्यान दुर्योधनाच्या राजवाड्यात उकुदर भीम एका प्रचंड वादळाप्रमाणे प्रवेश केला. त्याच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले. युधिष्ठिराने त्याला भव्य राजवाडा दिला, ज्याने धृतराष्ट्राच्या संमतीने तो त्याला सोपवला होता. हा राजवाडा वास्तुकीचा एक चमत्कार होता. रत्ने आणि मौल्यवान नगरांनी सुशोभित होता. त्याचे सभागृह सेवक आणि सेवकांनी भरलेले होते. अर्जुनालाही एक भव्य राजवाडा देण्यात आला होता, जो दुर्योधनाच्या भव्यतेशी स्पर्धा करणारा होता. तो दुःशासनाचा राजवाडा होता, जो त्याच्या सौंदर्यासाठी आणि संपत्तीसाठी प्रसिद्ध होता. तथापि दुर्मांशनाचा राजवाडा स्वतः कुळाच्या हवेलीसारखाच अधिक उत्कृष्ट असल्याचे म्हटले जात होते. युधिष्ठिराने तो नकुलाला दिला, जो त्याच्या जंगलातील अनुभवामुळे क्षीण झाला होता. सदैव आनंद शोधणाऱ्या सहदेवाला दुर्मुखाचा राजवाडा देण्यात आला, जो सौंदर्य आणि विलासीपणाचा चमत्कार होता. असे म्हटले जाते की राजवाडा खटा आणि सुंदर स्त्रियांनी भरलेला होता. त्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे होते. ही भेट मिळाल्याने सहदेव खूप आनंदित झाला. त्याचे हृदय आनंदाने भरले होते, कारण तो त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आनंदाची कल्पना करीत होता. जशी रात्र झाली, राजकुमार वैंस आणि पेय घेऊन मिलवारी देत होते. त्यांची अंतःकरणे आनंदाने आणि आरामाने भरली होती. ते रात्र आनंदाने घालवत होते आणि सकाळी ते राजा युधिष्ठिरासमोर हजर झाले. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. राजा त्यांच्याकडे पाहून हसला. हस्तिनापुरावर सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा राजा जन्मेल्याने ज्ञानवान आणि विद्वान ब्राह्मण असलेल्या वैशंपायनाला बोलावले, त्याने वैशंपायनाला युधिष्ठिराने आपल्या राज्यात विजयाने परतल्यानंतर घडलेल्या घटनांचे वर्णन करण्यास सांगितले. तेव्हा राजाची उत्सुकता त्याच्यावर रुजलेली होती. राजा जन्मेल्या पांडवांनी त्यांच्या वैभवशाली विजयानंतर काय केले ते मी तपशीलवार सांगत असताना ऐका, असे म्हणत वैशंपायनाने आपल्या कथेची सुरुवात केली. राजा पुढे झुकला. त्याच्या सुप्रसिद्ध चुलत भावाची कथा ऐकण्यासाठी उत्सुक झाला. वैशंपायन पुढे म्हणाला, युधिष्ठिराने आपले राज्य परत मिळवल्यानंतर त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 कमांडकांपैकी प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्यासाठी नियुक्त केले. विमान आणि जबाबदारीच्या भावनेने युधिष्ठिराने स्नातक वर्गातील 1000 उच्च आत्मा असलेल्या ब्राह्मणांना भेटवस्तू वितरित केल्या. प्रत्येकाला त्यांच्या आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक निष्कप मिळाले. त्यानंतर राजाने आपले लक्ष आपल्या निष्ठावंत सेवकांकडे वळवले. त्यांना आपल्या संपत्तीचा प्रत्येक एक भाग दिला. परंतु युधिष्ठिरच्या आधाराविषयी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने अपात्र व्यक्तींच्या आणि वैमनस्यपूर्ण विचारांच्या इच्छा देखील पूर्ण केलेल्या. जसे वैशंपायन बोलत होते तसंच ते दृश्य राजा जन्मेजयच्या मनात उमटले.
त्याने पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिरला आपल्या पुजारी धोण्याला भेटवस्तू देताना पाहिले. हजारो चिते, संपत्ती, सोने चांदी आणि सुंदर पोशाख. युधिष्ठिर आपल्या गुरु कृपाशी अत्यंत आदराने वागतो. हे ऐकून राजाचे हृदय अभिमानाने फुलले. विदुरावही उदाहरणाकडून अन्न पेय वस्त्र खाता आणि आसनांची भेटवस्तू देण्यात आली, पण युधिष्ठिरची दयाळूपणा एवढ्यावर थांबली नाही. त्याने त्याच्या राज्यात शांतता प्रस्थापित केली आणि त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांसाठी विरोधी विचारांच्या लोकांसह आपले आदरातिथ्य केले. अगदी धृतराष्ट्र आणि गांधारी माजी राजा आणि राणी यांनाही युधिष्ठिराने योग्य आदराने सन्मानित केले. जसे वैशंपायन बोलला, राजा जनमेजयाच्या कल्पनेने त्याला अशा एका दिशावर नेले जेथे युधिष्ठिराने त्याच्या निष्ठावंत प्रजांनी वेढलेले त्याचे राज्य धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुरांच्या ताब्यात ठेवले. आपले राज्य त्याच्या पूर्वीच्या वैभवात परत आल्यानंतर युधिष्ठिर सोने आणि रत्ने सुशोभित केलेल्या भव्य चोथ्यावर बसलेल्या वासुदेवाला आदरांजली वाहण्यासाठी निळाला. कृष्णाचे सौंदर्य उभवत्या सूर्यासारखे चमकले. त्याचा निळा रंग अलौकिक वैभव पसरवत होता. त्याची छती कौस्तुभ रत्नेने चमकली होती आणि सूर्य शिथिलाच्या खाली बुडत असताना भूप्रदेशावर एक उबदार नारिंगी चमक आणत युधिष्ठिर त्याचा भाऊ वासुदेव याच्याकडे गेला, जो गंधर्वाने बसला होता. खाला एका अलौकिक उचेने भरलेली होती, कारण वासुदेवाचे डोळे भौतिक क्षेत्राच्या कलीकडे पाहत होते. अतुल्य पराक्रमाचे तो युधिष्ठिर त्याच्या आवाजात कुजबुजत म्हणाला, हे किती अद्भुत आहे. तू चिंतनात हरवला आहेस आणि मी आश्चर्याने भरून गेलो आहे. तुझी इंद्रिये शांत झाली आहे, तुझे मन तुझ्या समजुतीमध्ये केंद्रित झाले आहे. वासुदेवाचे डोळे हळूहळू उघडले आणि त्याने मृदुस्मितासह युधिष्ठिराकडे पाहिले. अरे माझ्या प्रिय भावा, वासुदेव म्हणाला, मी भीष्म या महान योद्ध्याबद्दल विचार करत होतो, जो त्याच्या बाणांच्या पलंगावर झोपलेला आहे. त्याचे मर माझ्या विचारांनी व्यापले आहे आणि मी त्याचा विचार केला पाहिजे. वासुदेवचे शब्द पूज्य भीष्माबद्दलच्या गाढ प्रेमाने भरलेले होते. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले आणि वासुदेवाने स्पष्ट केले की भीष्म हा एक महान प्रसिद्ध नायक होता, ज्याने स्वतः देवतांविरुद्धही लढाई केल्या होत्या. वासुदेव म्हणाला, तो अग्निसारखा आहे, जो बाहेर जाणार आहे आणि त्याचे मन माझ्या विचारांनी गरसले आहे. वासुदेवाच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात काहीतरी खोलवर खळबळ माजवली. त्याला माहित होते की भीष्म हा खरोखरच एक महान आत्मा आहे आणि खूप उशीर होण्यापूर्वी त्याला भेटणे भाग पडले. आता आपल्याला भीष्माकडे जायचे आहे, वासुदेव म्हणाला. त्याचा आवाज तातडीने भरलेला होता. युधिष्ठिराने होकाराची मान डोलावली आणि ते दोघे मिळून सात्यकीजवळ गेले, जो वासुदेवाच्या शेजारी बसला होता. वासुदेवाने आज्ञा केली, माझ्या रथाला जोडलेले असू द्या. आणि सात्यकी तातडीने आवश्यक व्यवस्था करण्यासाठी निघून गेला. तयार होत असताना युधिष्ठिरचे हृदय त्याच्या भावाबद्दलच्या भक्तीने फुलले. त्याला माहित होते की वासुदेव हा केवळ एक नश्वर प्राणी नसून एक दैवी अस्तित्व होता, जो मानवतेला धार्मिकतेच्या मार्गावर नेण्यासाठी पृथ्वीवर उतरला होता. जेव्हा ते भीष्माला भेट देण्यासाठी निघाले, तेव्हा सूर्य आकाशात खाली बुडाला हवा एका प्रतीक्षेत असलेल्या शांततेने भरलेली होती. जणू काय होणार आहे याची अपेक्षा करत ब्रह्मण्डाने आपला श्वास रोखून धरला होता. त्याचा नातू जमिल्याच्या उपस्थितीत वैशंपायनाने भीष्माच्या अंतिम क्षणांचे वर्णन करायला सुरुवात केली. सूर्य जेव्हा त्याच्या संक्रांतीच्या टप्प्यावर पोहोचला आणि उत्तरेकडे जाऊ लागला, तेव्हा भीष्माने बाणाच्या पलंगावर पडून मोठ्या एकाग्रतेने आपले मन केंद्रित केले. नारद, देवस्थान, जैमिनी, पहिला संदिल्य, देवत, मैत्रेय आणि इतर अनेक प्रतिष्ठित ब्राह्मणांनी वेढलेले भीष्माचे शरीर सूर्यासारखेच आंतरिक तेजाने उजळले. चंदनाच्या गोड सुगंधाने आणि वैदिक मंत्रांच्या सौम्य जपाने हवा भरून गेली. भीष्माने भक्तीने डोळे बंद करून योगाचा दैवी देव कृष्णाची स्तुती करायला सुरुवात केली, ज्याचा आवाज सभेमध्ये प्रतिध्वनित झाला. हे कृष्ण तो गायला, हे वैश्विक आत्मा आणि सर्व प्राण्यांचे स्वामी, मी तुमचा आश्रय मागतो. तुम्ही शुद्ध आणि शुद्धतेचे स्व आहात, सर्वांच्या पलीकडे आहात. तुम्ही सर्वोच्च भगवान आहात, मानवी आकलनाच्या पलीकडे आहात. जेव्हा भीष्म गात राहिला, तेव्हा त्याचे शब्द नदीसारखे वाहू लागले, ज्यात कृष्णाचे वर्णन सर्वोच्च प्रारंभ किंवा अंत नसलेला आणि विश्वातील सर्व गोष्टींचा निर्माता असे केले गेले. तो कृष्णाच्या दैवी स्वभावाबद्दल बोलला, जो नश्वर, इंद्रियांच्या आणि समजूतदारपणाच्या आवाक्याबाहेर होता. सभेने लक्षपूर्वक ऐकले. त्यांची अंतःकरणे विसर्जनाच्या भीष्माबद्दलच्या श्रद्धेने भरून गेली. वैशंपायनाने वर्णन केले की भीष्मच्या शब्दांनी त्यांचे स्वतःचे जीवन कसे घेतले, जसे की
त्याच्या आत्म्याच्या भूप्रदेशातून वाहणारी एक शक्तिशाली नदी भीष्माच्या स्तोत्रांमध्ये कृष्ण हा अनेक रूपांमध्ये जन्मलेला तरीही अपरिवर्तित आणि अपरिवर्तनीय राहिला असे म्हटले गेले आहे. तो आवरण होता ज्यामध्ये विश्व आहे आणि सर्व सृष्टी त्याच्यात राहतात. भीष्माने कृष्णाचे वर्णन सुरांचा वध करणारा विश्वाचा रक्षक आणि सर्व दोखांसाठी सर्वोच्च रामबाण म्हणून केलेले सहसा सूर्य त्याच्या शिखरावर पोहोचला. तसंच भीष्माचे अंतिम स्तोत्र एका अधिवनासारखे उठले जे सभेमध्ये एका अलौकिक सौंदर्यासह प्रतिध्वनित झाले. हे कृष्ण तुला अभिवादन त्याने गायले. तू सूर्याचा आत्मा कसुरांचा वध करता आणि नश्वर आकलनाच्या पलीकडचा आहेस. सो म्हणून तुझ्या रूपात तुला अभिवादन. देव आणि पित्यांना सारखेच संतुष्ट करणे सभेने विस्मयाने ऐकले. त्यांची अंतकरणे भीष्माच्या अंतिम स्तोत्रांनी सन्मानित केलेल्या दैवी कृष्णाच्या श्रद्धेने भरून गेली आणि म्हणून त्याच्या शब्दांसह अनंत काळात प्रतिध्वनित होत भीष्माचा आत्मा दैवी क्षेत्रात झेपावला, जो भक्ती आणि स्तुतीचा वारसा मागे सोडून गेला, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्ष ठेवला जाईल. कुरुक्षेत्राच्या विशाल प्रदेशावर सूर्य उगवत असताना एक उदास मिरवणूक युद्धभूमीच्या दिशेने निघत होती. त्याच्या अग्रभारी राजा युधिष्ठिर आणि त्याचे 4 भाऊ पांडवासह शक्तिशाली कृष्ण ऋषिकेश होता. त्यांच्या मागे कृपा आणि इतर उल्लेखनीय योद्धे होते. त्यांचे रथ रंगीबेरंगी मानके आणि झेंड्याने सुशोभित होते आणि मैदानाच्या पलीकडे वेगाने धावत होते. त्यांच्या समोरचे दृश्य या भूमीला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी युद्धाची एक भयानक आठवण करून देणारे होते. केस, मज्जा आणि हाडांच्या जाड थराने जमीन झाकलेली होती. याच शेतात ज्यांनी आपले प्राण अर्पण केले होते अशा आग्निक उच्च आत्म्यांच्या क्षत्रियांचे अवशेष, हातीचे शरीर आणि हाडांपासून बनवलेल्या उंच टेकड्या आणि आकाशाकडे पसरलेले घोडे तर मानवी डोकी आणि कवट्या विखुरलेल्या क्षमतासारख्या विखुरलेल्या होत्या. जसजसे ते जवळ येत होते तसतशी भयान शांततेसह हवा दाट होत गेली. फक्त आत्म्यांच्या दूरवरच्या रडण्याने आणि राक्षसांच्या कर्कश आवाजाने विरंगुळीत झाली. जणू काही युद्धाच्या धक्क्याने पृथ्वी अजूनही थरथर कापत होती. अंत्यसंस्काराच्या हजारो चितार पहारेकऱ्यांसारखे उभे होते. त्यांच्या ज्वाला सकाळच्या वाऱ्यात नाचत होत्या तर शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रांचे घी विखुरलेले होते. जो युद्धाच्या अनविरत उग्रतेचा पुरावा होता कृष्ण तो नेहमीच कुशल रणनीतिकार होता. त्याने रामच्या 5 तलावांकडे जात असताना शांतता भंग केली. जे क्षितिजावर दिव्यांसारखे चळकले परा युधिष्ठिर, तो म्हणाला. त्याचा आवाज मैदानाच्या पलीकडे घेऊन जात होता जिथे महान जमदग्नीचा मुलगा रामाने आपल्या पूर्वजांना क्षत्रियांचे रक्त यज्ञ म्हणून अर्पण केले होते. कृष्णाचे शब्द आव्हानासारखे हरवे लटकले होते आणि युधिष्ठिरची उत्सुकता जागृत झाली होती. मला सांगा, हे कृष्ण युधिष्ठिराने संशयाने भरलेल्या आवाजात विचारले. रामाने क्षत्रिय पंथाचा 3 वेळा 7 वेळा नाश कसा केला? जेव्हा त्यांचे बीजच नष्ट झाले असे वाटत होते तेव्हा ते कसे पुनरुज्जीवित झाले? हा प्रश्न हवेत आव्हानासारखा लटकला होता आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या सर्वांकडून कृष्णाच्या प्रतिसादाकडे भरभरून लक्ष वेधले गेलेले व कृष्णाने रामाच्या विजयाची कथा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचे डोळे चमकले. असे म्हटले जाते की जेव्हा रामाने पृथ्वीला क्षत्रियांच्या शापापासून 3 वेळा 7 वेळा मुक्त केले तेव्हा तो पुन्हा एकदा भूमी शुद्ध करण्याचा निर्धार करून आपल्या कार्यात परतला. कृष्णाच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. जणू त्या दृश्यांसमोर उलगडत आहे. युधिष्ठिराने एक स्पष्टीकरण मारण्यासाठी दबाव टाकला. पण रामाने क्षत्रिय आदेशाचा नाश कसा केला? त्याचे कारण काय होते? दूरच्या काळात राजा वासुदेवने राजकुमार अर्जुनाला भृगु घराण्यातील एक पराक्रमी योद्धा असलेल्या रामाच्या वंशाबद्दल एक कथा सांगितली. या कथेची सुरुवात जादू या राजापासून झाली ज्याला राजा नावाचा मुलगा झाला आणि त्यानंतर वल्कस्व ज्याला नंतर कुशिका हा एक नीतिमान शासक आला जो हजारो डोळ्यांचा देव इंद्रासारखा दिसत होता. कुशिकाची त्याच्या तपश्चर्येप्रती असलेली भक्ती इतकी मोठी होती की स्वतः इंद्रही त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला एका मुलाचा आशीर्वाद दिला. हा मुलगा गादी होता जो पुढे जाऊन स्वतः ते एक शक्तिशाली राजा होणार होता. गादीला सत्यवती नावाची एक मुलगी होती जिचे त्याने भृगु घराण्यातील ज्ञानी ऋषिकाशी लग्न केले. मोठ्या बुद्धीचे आणि शांततेचे मूल व्हावे अशी उत्कट इच्छा असलेल्या ऋचिकाने अग्नी पेटवल्यानंतर
वैदिक मंत्रांनी पवित्र अन्न तयार केले, मात्र नशिबाच्या एका अपेक्षित वळणामुळे सत्यवतीने तिच्या आईसाठी दिलेला भाग, ज्यामध्ये क्षत्रियांची ऊर्जा होती, ते खाऊन टाकले. यामुळे सत्यवतीने एका मुलाला जन्म दिला, जो राम बनेल आणि क्षत्रियांचा सहारक होईल. काय घडले आहे याची जाणीव असलेल्या हिचिकाने सत्यवतीला समजावून सांगितले की ती प्रत्यक्षात ब्राह्मण मुलाला जन्म देईल, तर तिच्या आईला क्षत्रिय मुलगा होईल. हिचिकाच्या शब्दांना सत्यवतीने संशय व्यक्त केला, ज्याने तिला न्यायी आणि शांततेसाठी समर्पित मुलगा देण्याची विनवणी केली. की श्रीचिकाने हार मानली आणि सत्यवतीला शात प्रयत्नांचा मुलगा देण्यास सहमती दर्शवली. हा मुलगा जमदग्नी होता, एक ऋषी जो तपश्चर्येचा सागर बनेल. जमदग्नीचा स्वतःचा मुलगा राम मोठा होऊन देवांनाही पराभूत करण्याची शक्ती असलेला एक पराक्रमी योद्धा बनेलामाची कथा आहे. ह्यांचा 1000 शस्त्रधारी गाजा अर्जुनाशी गुंफलेली होती. अर्जुनाने एकदा अग्नीचा देव अग्नीला भिक्षा दिली होती, ज्याने नंतर अधिक अर्पणांच्या शोधात गावे जाळली होती. या ऋषीला या नाशामुळे इतका राग आला की त्याने अर्जुनाला शाप दिला की राम त्याचा एक हात कापून टाकेल. हा शाप असूनही ज्या दिवशी जमदग्नीचा होम, गायीचा वासर त्याच्याकडून चोरीला गेला, त्या दिवसापर्यंत अर्जुनाला याची माहिती नव्हती. जमदग्नी आणि अर्जुन यांच्यातील वादामुळे अखेरीस राम आणि स्वतः अर्जुन यांच्यात संघर्ष झाला. युद्धाच्या उष्णतेमध्ये रामाने अर्जुनाचा एक हात सोडला आणि अशा प्रकारे अपवाचा शाप पूर्ण झाला. राम आणि त्याच्या वंशाची कथा पूर्ण वर्तुळात पसरली, कारण वासुदेवाने ती राजकुमार अर्जुनाला सांगितली, जो त्याच्या स्वतःच्या आयुष्यात एका मोठ्या आव्हानाला सामोरे जाणार होता. या कथेने आठवण करून दिली की कधी सूर्य पवित्र भूमीवर मावळत होता आणि निसर्गावर एक उदाहरणी प्रकाश टाकत होता. राजा युधिष्ठिर धर्माचा मुलगा जेव्हा वैशंपायनाला रामाच्या पराक्रमाची कथा सांगत होता, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. राजाचे डोळे आश्चर्याने रुंद झाले जेव्हा त्याने रामाच्या पराक्रमाची तुलना स्वतः सक्कासोबत केली. जेव्हा वैशंपायनाने आपली कथा संपवली, तेव्हा युधिष्ठिर जनार्दन कृष्णाकडे वळला आणि म्हणाला, हे वृष्णीवंशाच्या उदात्त आत्म्याने युक्त रामाची कृत्ये या जगाच्या महानतेचा पुरावा आहेत. त्याच्या क्रोधाने पृथ्वीला क्षत्रियांपासून मुक्त केले आणि देवांनाही त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. युधिष्ठिरच्या शब्दांनी प्रसन्न झालेल्या कृष्णाने स्मिताशी गेले आणि होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर ते दोघे प्रख्यात पुरुष ओरोती नदीच्या काठाकडे निघाले, जिथे भीष्म त्याच्या बाणांच्या तट्यावर पडला होता. ते जवळ आले तेव्हा त्यांना कुरुनायकाला स्वतः व्यसासह अनेक तपस्विनी वेलेले दिसले. जेव्हा कृष्ण आणि युधिष्ठिर जवळ आले तेव्हा भीष्मची भेदक नजर त्यांची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यात एक खोन, दुःख पण दृढ निश्चयाचा एक संकेतही दिसत होता. भीमाची स्थिती पाहून कृष्णाचे भाव उदास झाले. त्याला माहित होते की म्हातारा योद्धा त्याच्या प्रवासाच्या शेवटी आहे. कृष्ण हात जोडून भीष्माकडे गेला आणि म्हणाला, हे पराक्रमी भीष्म, तुझ्या धारणा अजूनही स्पष्ट आहेत का? तुझी समज अस्पष्ट आहे का? भीष्माने कमकुवतपणे मान डोलावली. पण कृष्ण पुढे म्हणाला, मला माहित आहे की तू नाकारण्यापलीकडे नायक आहेस. तुझ्या सद्गुणांनी स्वतः देवानायक मागे टाकले आहे. तू नीतिमत्तेचे जीवन जगला आहेस आणि तुझी तपस्वी शक्ती अतुल्य आहे. कृष्णाचे शब्द ऐकून भीष्माचे डोळे कृतज्ञतेने चमकले. त्याने आपले डोके थोडे वर केले आणि हात जोडून उत्तर दिले, हे दिव्य कृष्ण, तुला नमस्कार. तू सर्व जगाचा उगम आणि विघटनकर्ता आहेस. तू निर्माता आणि विध्वंसक आहेस. हे ऋषिकेश, मी तुला माझा आदर अर्पण करतो. विष्णू बोलत असताना त्याचे डोळे नश्वर क्षेत्राच्या पलीकडे कृष्णाचे दैवी रूप पाहत असल्याचे दिसत होते. आपल्या प्रिय स्वामीचे दिव्य रूप पाहत असताना वृद्ध योद्ध्याचा चेहरा आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने उजळा. भीष्माच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या कृष्णाने स्मितहास्य केले आणि म्हटले, हे माणसांमधील बैल, तुझी माझ्याप्रती असलेली भक्ती इतकी महान असल्याने मी तुला माझे दिव्य रूप दाखवले आहे. हे दृश्य या अंतिम क्षणांमध्ये तुला शांती आणि सांत्वन देईल. जसं सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता, जगाला सौम्य गुधुईत चमकवत होता. कृष्ण आणि भीष्म शांततेत एकत्र बसले. पवित्र नदी आणि जमलेल्या तपस्वींनी वेढलेले होते. त्या क्षणी वेळ स्वतःच स्थिर असल्याचे दिसत होते. भगवान कृष्णाच्या उपस्थितीत शक्तिशाली आणि शहाणा योद्धा भीष्म श्रद्धेने बोलला, हे सर्व जगाचे स्वामी. त्याने सुरुवात केली, मी तुमचे शब्द ऐकून आनंदाने भरून गेलो आहे. नैतिकता
आणि फायद्याने भरलेला आहे. पण तुमच्या उपस्थितीत मी कोणते शब्द सांगू शकतो, जेव्हा तुम्ही बोलण्याचा प्रत्येक विषय आधीच व्यापला आहे. भीष्माचे डोळे आदराने चमकले आणि ते पुढे म्हणाले, हे देवा, दोन्ही जगात जे काही केले जाते किंवा केले पाहिजे ते तुमच्या बुद्धिमान आत्म्यापासून येते. देवतांच्या प्रमुखांसमोर स्वर्गाबद्दल बोलल्यास सक्षम असलेली व्यक्ती नक्कीच तुमच्या उपस्थितीत नैतिकता आणि आनंद आणि फायद्याबद्दल बोलू शकते. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे शरीर कमकुवत होऊ लागले. त्याला झालेल्या बाणांच्या जखमांमुळे त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याची समजूत धूसर झाली आणि त्याचा आवाज तुटला आणि तो पुढे म्हणाला, हे मधूच्या वधावा, या जखमांच्या वेदनेने माझे मन अस्वस्थ झाले आहे. माझी शक्ती मला सोडून जात आहे. माझे प्राणश्वास मला सोडून जाण्यास धाई करत आहेत. मला भीती वाटते की भाषणातील गुरु बृहस्पती देखील तुमच्या समोर बोलल्यास संकोच करतील. कृष्णाच्या सौम्य स्मितहास्याने हवा उजळली आणि त्याने उत्तर दिले, तुम्ही बोललेले शब्द हे कुरुवंशाच्या भीष्माला पात्र आहेत. तुमची ऊर्जा आणि संयम प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक विषयाबद्दलची तुमची समज अतुलनीय आहे. त्याच्या हाताच्या लरीने कृष्णाने भीष्माला एक वरदान दिले, हे गंगेच्या पुत्रा, अस्वस्थता, गोंधळ, जळजळ, वेदना, भूक आणि तहान तुमच्यावर मात करणार नाही. तुमची धारणा आणि स्मरणशक्ती अखंड राहील आणि तुमची समजूत कधीही नष्ट होणार नाही. भगवंताची वचने अंमलात येताच भीष्माची शक्ती परत येऊ लागली. त्याचे मन ढगांमधून उगम पावलेल्या चंद्रासारखे स्वच्छ होऊ लागले. त्याचे डोळे कृतज्ञते चमकू लागले जेव्हा त्याने कृष्णाला पाहिले. त्याचे हृदय भक्तीने भरलेले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महान ऋषींनी वेदांमध्ये स्तोत्रांसह कृष्णाची पूजा केल्याने दृश्य बदलले. त्यांच्या फुलांचा आकाशीय पाऊस पडला आणि फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून दिली. वास्तविकतेचे कापड भगवान कृष्णाच्या दैवी उपस्थितीकडे झुकले दिसत होते. जसा सूर्य मावळू लागला. भूप्रदेशावर सोनेरी चमकानं तोशी त्यांच्या भक्तीतून उठले. आदरपूर्वक अभिवादन करून ते दुसऱ्या दिवशी परत येण्याचे वचन देत कृष्ण आणि भीष्माला निरोप देतात आणि त्यामुळे आनंदाने आणि भक्तीने भरलेल्या अंतकरणाने ते आपापल्या निवासस्थानाकडे निघाले. कृष्ण आणि पांडव, सात्यकी आणि संजय यांच्यासह त्यांचे निष्ठावंत मित्र घेऊन निघण्याच्या तयारीत होते. त्यांनी रथांवर चढण्यापूर्वी भीष्माची प्रदक्षिणा करत त्याला अभिवादन केले. आकाशातील वाद्यांच्या आवाजाने हवा भरून गेली. जणू देव दैवी उत्सव साजरा करत आहेत. जसजशी रात्र सत होती तसंच मधूंचा वध करणारा भगवान कृष्ण त्याच्या अंथरुणावर पडला. त्याच्या इंद्रियांना शांती लाभली. पण पहाटेचा पहिला प्रकाश आकाशात शिरतात तो थरथरला आणि हळुवारपणे उठून सकाळचे चिंतन सुरू करण्यासाठी बसला. आतल्या बाजूला नजर ठेवून त्याने येणाऱ्या दिवसासाठी मार्गदर्शन मागत शाश्वत ब्रह्मदेवाचे ध्यान केले. जेव्हा तो शांततेत बसला तेव्हा भक्तीच्या आवाजाने हवा भरून जाऊ लागली. कुशल संगीतकार आणि कवींचा एक गट त्याच्या खोल्या माहेर जमला. त्यांचे गोड आवाज सर्व प्राण्यांचा स्वामी आणि विश्वाचा निर्माता वासुदेव याची स्तुती करण्यासाठी स्तोत्रे आणि पुराणांचे पठण करत होते. शंख, ढोल आणि बासरीची स्पंदने हातांच्या मुठाऱ्याबरोबर मिसळली गेली आणि एक स्वरमेळ तयार झाला जो कृष्णाच्या राजवाड्याच्या अगदी भीतीनं जागे करत होता. सुसंवादाच्या या वातावरणात पांडवांचा शहाणा आणि न्यायी शासक राजा युधिष्ठिरही त्याच्या दिवसाची तयारी करत होता. तो त्याच्या खोल्यांमध्ये उभा होता. त्याच्या सभोवती कृष्णाच्या निवासस्थानातून वाहणाऱ्या भक्तीच्या सौम्य आवाजाने वेढलेला होता. त्याचे डोळे बंद झाले. त्याने आपले हात जोडले आणि स्वतःसाठी आणि आपल्या राज्यासाठी आशीर्वाद मागत गुप्त मंत्रांचे पठण केले. जेव्हा त्याने प्रार्थना पूर्ण केली तेव्हा युधिष्ठिर मोठ्या सामर्थ्याने आणि निष्ठेने लढणारा एक थोर योद्धा असलेल्या सात्यकीकडे वळला आणि त्याला कुरुच्या पवित्र क्षेत्रात अंतरुणाला खेळलेल्या भीष्म या पराक्रमी योद्ध्याला तपासण्यास सांगितले. हे सिनीचे वंश जा, असे कृष्णाचे शब्द सात्यकीच्या मनात प्रतिध्वनित झाले. जेव्हा तो युधिष्ठिरच्या खोलीकडे घाईघाईने गेला तिथे पोहोचल्यावर सात्यकीला राजा, त्याचे भाऊ गादून आणि भीम घाई त्याचे जुळे चुलत भाऊ नकुल आणि सहदेव यांनी वेढलेला दिसला. वासुदेवाचा सर्वोत्तम रथ तयार उभा आहे, सात्यकीने घोषित केले, कारण जनार्दन लवकरच गंगेच्या मुलाला भेटण्यासाठी निघेल. युधिष्ठिराने सहमती दर्शविताना त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकल्यास आपण आपल्या सैनिकांशिवाय एकटेच जायला हवे, राजाने घोषित केले. भीष्माने अनावश्यक उपस्थितीमुळे विचलित होऊ नये. पहारेकऱ्यांना मागे राहू द्या. धनंजय अजून लक्षपूर्वक ऐकला आणि प्रस्थानासाठी त्यांचा रथ तयार करण्यासाठी घाईघाईने निघाला. जेव्हा ते कृष्णाच्या राजवाड्याच्या दिशेने निघाले तेव्हा युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल
आणि सहदेव हे 5 पांडव शांततेत प्रवास करत होते. त्यांच्या मनाचे लक्ष पुढच्या क्षणाकडे केंद्रित होते. प्रत्येक रेल्वेमध्ये प्रतिध्वनित होत असलेल्या अपेक्षेने हवा भरून गेली होती. दरम्यान कृष्ण स्वतः शिनीचा नातू सात्यकीसह त्याच्या फोल्यातून बाहेर पडला. त्याने त्याच्या भव्य रथावर चढाई केली. याची चाके मौल्यवान रत्ने आणि गडगडाटाने सरलेली होती. ते रस्त्यावर भेटले तेव्हा दोन्ही मित्रांनी एकमेकांच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे डोळे प्रेमाने चमकले. मान योद्धा भीष्माच्या जीवनावर सूर्य मावत होता आणि तो बाणांच्या फलनावर पडून पांडूंच्या मुलांनी वेढलेला असताना ज्ञानी पुरुष आणि राजांचा एक समूह घटनास्थळी पोहोचला. त्यांच्यामध्ये नाद हा दैनिक वैशिष्ट्यासह खुशी होता. ज्याने लंबलेल्या समूहाशी बोलण्यापूर्वी एक क्षरचिंतन केले. ना म्हणाला, तुम्ही भीष्माला नैतिकता आणि धर्माच्या बाबतीत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण गंगेचा मुलगा अस्त होता असलेल्या सूर्यासारखा आपला श्वास सोडणार आहे. तुम्ही त्याला तुमच्याशी संवाद साधण्याची विनंती केली पाहिजे, जेणेकरून तो तुमच्या मनातील शंका दूर करू शकेल. आज पुत्र भीष्माकडे गेले, पण त्यांना समजले की ते त्याला काही विचारू शकत नाहीत. म्हणून त्यांचे चेहरे कोसळले. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर कृष्णाकडे वळला आणि म्हणाला, हे मधूचा वध करता तुझ्याशिवाय आजो मला प्रश्न विचारू शकेल असे दुसरे कोणी नाही. तू आपल्या सर्वांमध्ये अग्रणी आहेस आणि तू प्रत्येक कर्तव्य आणि प्रथेशी परिचित आहेस. कृष्ण प्रख्यात वासुदेव भीष्माकडे गेला आणि सौम्य आवाजात त्याच्याशी बोलला, हे सर्वोत्तम राजांनो, तुम्ही ती रात्र आनंदाने घालवली का? तुमची बुद्धी आज स्पष्ट झाली आहे का? तुमचे ज्ञान आंतरिक प्रकाशाने तुमच्यामध्ये समजते का? भीष्माने उत्तर देताना त्याचे डोळे चमकले. हे केशव, तुझ्या कृपेने जलजस्तबद्ध थकवा आजारपण आणि वेदना या सगळ्यांनी मला एकाच दिवसात सोडून दिले आहे. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व माझ्या हातात ठेवलेल्या फळासारखे स्पष्टतेने पाहतो. कृष्ण हसला. त्याचे डोळे अनुमोदनाने चमकले. हे भीष्म, मी तुम्हाला दिव्य समज दिली आहे, जेणेकरून तुमची कीर्ती पृथ्वीवर वाढेल. जोपर्यंत माणसाची कीर्ती टिकते तोपर्यंत त्याची कामगिरी जडेल असे म्हटले जाते. नैतिक आणि कर्तव्याबद्दलचे तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक असलेले राजांचे अरविक्षित अवशेष तुमच्या भोवती बसले आहेत. भीष्माचा चेहरा समजूतदारपणाने उजळला. मला दैवी समजूतदारपणाचे वरदान मिळाले आहे. तो म्हणाला, वेदांमध्ये घोषित केलेली सर्व कर्तव्य, वेदांतात नमूद केलेली सर्व कर्तव्ये मी पाहतो. मी विशिष्ट देशांमध्ये आणि विशिष्ट जमाती आणि कुटुंबांमध्ये प्रचलित असलेल्या कर्तव्ये आणि प्रथाशी देखील परिचित आहे. कृष्ण पुन्हा बोलला. त्याचा आवाज उबलातेने भरलेला होता. हे भीष्म, तू वयाने म्हातारा झालास, पण तुझी वागणूक श्रुतीच्या नियमाशी सुसंगत आहे. तुला नैतिकता आणि कर्तव्याच्या विज्ञानात चांगले ज्ञान आहे. जन्मापासून जन्मापर्यंत तुझ्यात कधीही उल्लंघन झालेले दिसले नाही. सर्व राजांना माहीत आहे की तू नैतिकता आणि कर्तव्याच्या सर्व विज्ञानाशी परिचित आहेस. भीष्माचे डोळे कृतज्ञतेने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे जनार्दन, मी या विषयांवर बोलणार आहे. मी उच्च स्तरावर व्याख्यान देईन. कुरुक्षेत्राच्या विशाल विस्तारामध्ये एक गंभीर मेळावा सुरू झाला होता. गंगेचा सुप्रसिद्ध पुत्र आणि एक महान योद्धा भीष्म उंच उभा होता. त्याचे डोळे आतील प्रकाशाने चमकले होते. तो एक प्रवचन सुरू करणार होता, जे एकत्रित राजासाठी कर्तव्याचा आणि नैतिकतेचा मार्ग प्रकाशित करी. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा हवा प्रतीक्षेने भरून गेली. त्याचे शब्द एका सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्याने ऐकणाऱ्या सर्वांच्या आत्म्यांना जिलाला दिला. भीष्म म्हणाला, मी कर्तव्याबद्दल बोलणार असल्याचा आवाज दृढनिश्चयाने प्रतिध्वनित होत होता. हे गोविंद, तुझ्या कृपेने माझे बोलणे आणि मन स्थिर झाले आहे, कारण तू प्रत्येक जीवनाचा शाश्वत आत्मा आहेस. तो थांबला. नंतर युधिष्ठिराकडे न्यायी लाल्याकडे वळला आणि त्याला थेट संबोधित केला. भीष्म म्हणाला, सद्गुणी युधिष्ठिराने मला नैतिकता आणि कर्तव्याबद्दल प्रश्न विचारू द्या. भीष्म म्हणाला, मग मी खूप संतुष्ट होईल आणि सर्व कर्तव्याबद्दल बोलेल. त्याचे शब्द एक सौम्य आमंत्रण होते. त्याच्या अंतकरणात असलेल्या बुद्धीच्या क्षेत्रासाठी एक खुले द्वार होते. तो राजाच्या सद्गुणांना मान्यता देत युधिष्ठिराबद्दल आदराने बोलला, जसे की त्याची बुद्धिमत्ता, आत्मसंयम, ब्रह्मचर्य, क्षमाशीलता, धार्मिकता, मानसिक शक्ती आणि उद्यापुढे जात असताना भीष्माने युधिष्ठिराला सद्गुणांचा आदर्श म्हणून वर्णन केले, ज्याने त्याचे नातेवाईक आणि पाहुणे सेवक आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतरांचा सन्मान केला. त्याने राजाची सत्यता, सहनशीलता, तपश्चर्या, शौर्य, शांतता, चतुराई आणि निर्भयता यांची प्रशंसा केली. पांडूचा सद्गुणी पुत्र, जो कधी आनंदाच्या किंवा फायद्याच्या किंवा भीतीच्या इच्छेने प्रभावित होऊन पाप करणार नाही. भीष्म म्हणाला. त्याचा आवाज
स्तुतीने भरलेला मला प्रश्न विचार, पण मग जमावर एक सावली पडली. कृष्णाचा अवतार वासुदेव सौम्य आणि धूरराजा दोन्ही स्वरात बोलला, गाजा युधिष्ठिर न्याय खूप लाज. आणि तुझ्या शापाची भीती बाळगून तो भीष्माला थेट संबोधित करत म्हणाला, तुझ्याशी संपर्क साधण्याचे धाडस करत नाही. वासुदेवाचे शब्द एका कुंदबुजणाऱ्या गुपितासारखे होते, ज्याने युधिष्ठिरच्या पश्चातापाची खोली उघड केली. भीष्माने वासुदेवाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याला माहित होते की त्याच्या स्वतःच्या कृतींनी अशा घटनांची साखळी तयार केली आहे, ज्यामुळे हा क्षण आला आहे. ब्राह्मणांच्या कर्तव्यात दानधर्म, अभ्यास आणि तपश्चर्या यांचा समावेश आहे. तो म्हणाला, त्याचा आवाज पुन्हा एकदा स्थिर आहे. म्हणून हे कृष्ण युद्धात त्यांचे शरीर फेकणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. क्षत्रियासमोर असलेल्या कर्तव्यांचे उपदेश स्पष्ट करताना तो दृढनिश्चयाने बोलला, सत्पुरांच्या शाश्वत अगथळ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना ठार मारणे आणि युद्धात पृथ्वीला रथाचे सरोवर बनवणे. म्हणून ज्ञानी पुरुष आणि योद्ध्यांच्या मेळाव्यावर सूर्य मावळत होता. त्या दिवसावर एक उबदा नारिंगी प्रकाश पडत होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर, त्याचे आजोबा आणि पूज्य गुरु भीष्मासमोर उभा होता. युधिष्ठिराने मोठ्या आदराने ऋषिकेशाला भगवान कृष्णाला नमन केले आणि प्रारंभ करण्यासाठी त्याची परवानगी मागत भीष्माला अभिवादन केले. आजोबा युधिष्ठिर आदराने भरलेल्या आवाजात म्हणाला, मला नेहमीच राजांच्या कर्तव्याबद्दल आकर्षण वाटत आले आहे. ते कर्तव्याचे सर्वोच्च विज्ञान, नैतिकता आणि नीतिमत्तेचा पाया असल्याचे म्हटले जाते. मला तुमच्याकडून या कर्तव्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, कारण ते राजाच्या यशाची आणि आनंदाची गुरुकिल्ली आहेत. भीष्म हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. अहो युधिष्ठिर, त्याने सुरुवात केली, राजेशाही कर्तव्यांचे विज्ञान हा खरोखरच एक पवित्र विश्वास आहे. राजाने प्रथम नम्रता जोपासली पाहिजे आणि देव आणि ब्राह्मणांची आदराने वाट पाहिली पाहिजे. त्यांची पूजा करून तो कर्तव्य आणि नैतिकतेबद्दलचे त्याचे कर्ज फेडतो आणि आपल्या प्रजेचा आदर मिळवतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत राहिला. जेव्हा भीष्म पुढे म्हणाला, राजाच्या यशासाठी परिश्रम आवश्यक आहेत. त्याशिवाय केवळ नीती राजांनी जपून ठेवलेली उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. नीती ही घोड्यावरची लगाम किंवा हातीवरील हुक सारखी असते. ते मार्गदर्शन आणि नियंत्रण करतात, परंतु परिश्रम हे परिणाम आणते. भीष्म थांबला आणि त्याच्या समोरच्या मिळाल्याचे सर्वेक्षण करत होता. सत्य हा राजेशाही कर्तव्याचा पाया आहे. जो राजा सत्याप्रती समर्पित असतो त्याला या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात आनंद मिळतो. पशी देखील सत्याला सर्वांपेक्षा जास्त महत्त्व देतात, कारण ती त्यांची सर्वात मोठी संपत्ती असते. त्याचप्रमाणे राजाची प्रत्येक कामगिरी आणि चांगल्या वतनाची मालकी त्याच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे चमकले. त्याने प्रश्न विचारले, राजेशाही कर्तव्यांच्या गुंतागुंतीबद्दल स्पष्टीकरण मागितले. भीष्माने आपले विषयात ज्ञान सामायिक करत धीराने उत्तर दिल्याने त्याच्या कमकुवतपणाची आणि त्याच्या शत्रूंच्या कमकुवतपणाची जाणीव ठेवली पाहिजे. भीष्म म्हणाला, त्याने स्वतःचा सल्ला पाळला पाहिजे आणि सरळ वर्तन केले पाहिजे. जर तो खूप सौम्य झाला तर त्याच्या प्रजा त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. जर तो खूप उग्र झाला तर त्यांना त्रास होईल. उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे भीष्मरचे शब्द हवेत लटकत होते. युधिष्ठिर राजाच्या कर्तव्यांचे प्रत्येक तपशील जपून लक्षपूर्वक ऐकत होता. ब्राह्मण हे पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहेत. भीष्माने आदराने भरलेला त्याचा आवाज म्हणाला, त्यांना कधी राजाने शिक्षा देऊ नये. त्याऐवजी त्यांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे. जो शहाणा राजा त्याच्या प्रजेच्या 4 आज्ञांबद्दल नेहमी करुणा दर्शवेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जसा सूर्य खाली बुडाला. एका भव्य सभेमध्ये भीष्म उंच उभा होता. त्याचे डोळे गाजा युधिष्ठिराकडे लक्षपूर्वक चिकटलेले होते. एक राजा, त्याने सुरुवात केली, उन्हाळ्यातील सौम्य वाऱ्यासारखा त्याचा आवाज नेहमी कृतीसाठी तयार असायला हवा. आपल्या लोकांचे रक्षण आणि सेवा करण्याच्या आपल्या कर्तव्यात कधीही डगमगणार नाही. तो थांबला आणि त्याच्या समोर जमलेल्या लोकांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. भीष्म पुढे म्हणाले, पूज्य ऋषी उसानाने एक श्लोक लिहिला आहे, जो या सत्याशी थेट संवाद साधतो. हे राजा, लक्षपूर्वक ऐका. जेव्हा मी ते वाचतो, उंदीराला गिळणाऱ्या सापाप्रमाणे पृथ्वी 2 प्राण्यांना गिळते. युद्धाला विरोध करणारा राजा आणि पत्नी आणि मुलाशी अतिवापर करणारा ब्राह्मण, त्याचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकत होते. भीष्माची नजर युधिष्ठिरावर खिळली. हे राजांवधी वाघा, तू हे लक्ष ठेवणे पाहिजेस. असा आग्रह त्याने केला. जे तुला त्रास देतील त्यांच्याशी शांतता प्रस्थापित कर
आणि जे तुझ्या राज्याला धोका निर्माण करतील त्यांच्याशी युद्ध कर. जर ते तुझ्या लोकांशी शत्रुत्वाने वागले तर तुझ्या जवळच्या लोकांनाही ठार मारण्यास संकोच करू नकोस. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी पुचेहोशी आणि राजांच्या शिकवणीवर आधारित प्राचीन शहाणपणाची चित्रफित दिली. त्याने राजा मारुतची कथा आठवली, ज्याने वशस्पतीच्या स्वतःच्या भावनांचा प्रतिध्वनी करणारे एक शोक गायले होते. राजाने यमाप्रमाणे न्याय दिला पाहिजे, कुबेरासारखी संपत्ती जमा केली पाहिजे आणि स्वतःच्या संपादन आणि नुकसानाच्या गुणवत्तेचे आणि दोषांचे पालन केले पाहिजे. या तत्वानुसार जरलेल्या राजांची स्पष्ट चित्रे रेखाटताना भीष्माचे वर्णन पुढे सरकत गेले. त्याने राजा सागर, ज्याने त्याचा स्वतःचा मुलगा आसनलसला त्याच्या क्रूर मार्गांसाठी हद्दपार केले होते, होशी उद्दालक, ज्याने त्याचा आवडता मुलगा श्वेताकेतूला त्याच्या कपटी स्वभावामुळे सोडून दिले होते, त्याबद्दल सांगितले. अहिंसा. भीष्म म्हणाला, अहिंसा आणि करुणा ही राजांची शाश्वत कर्तव्य आहेत. त्यांनी नेहमी आपल्या लोकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे इतरांचे आहे ते कधीही लोभ करू नये. राजाने शस्त्रास्त्रांमध्ये कुशल असले पाहिजे, तरीही उदारता आणि आत्मसंयम देखील केला पाहिजे. ते बोलत असताना भीष्मचे शब्द स्वतःचे जीवन जगतात असे वाटत होते. शहाणपणाने आणि करुणेने राज्य करणाऱ्या एका न्यायशासकाची प्रतिमा तयार करतात असा राजा. तो म्हणाला, समृद्धीपासून कधीही दूर जाणार नाही. त्याचे लोक त्यांच्या सरांच्या घरात मुलांप्रमाणे निर्भयपणे जगतील. सभागृहाचे लोक भीष्माच्या कथेने मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होते. त्यांना त्यांच्यासमोर अशा एका राज्याचे दर्शन झाले, जेथे नीतिमत्तेचे राज्य सर्वोच्च होते, जेथे प्रजा एकमेकांशी शांतता आणि सलोख्याने राहत होती. आणि शेवटी जेव्हा भीष्म शांत झाला तेव्हा त्याचे शब्द आशीर्वादासारखे हवेत तरंगले, ज्याने त्याचे ऐकणाऱ्या सर्वांना त्याने सामायिक केलेल्या कालातीत शहाणपणाचा विचार करण्यास सोडले. प्रतिष्ठित ऋषी आणि ब्राह्मणांच्या मेळाव्यात भीष्म उंच उभे होते. त्यांचे शब्द शहाणपणाने टपकत होते. हे युधिष्ठिर, विजयाचे रक्षण करणे हेच राजेशाही कर्तव्यांचे सार आहे, असे म्हणत त्याने सुरुवात केली. पुढे बोलताना त्याचे डोळे चमकले. गिरे बृहस्पती, या कर्तव्यात ते इतर कोणत्याही कर्तव्याचे कौतुक करत नाही. जेव्हा भीष्म बोलत होते तेव्हा त्यांच्या शब्दांनी प्राचीन शहाणपणाचे रेखाचित्र विले होते, ज्यांनी राजांच्या कर्तव्यांवर ग्रंथ रचले होते. अशा पूज्य ऋषीचा त्यांनी उल्लेख केला. हजार डोळ्यांचा किंद म्हणून दैवी भारद्वाज आणि गौरसेस या सर्वांनी संरक्षण कर्तव्याची सर्वांपेक्षा जास्त प्रशंसा केली. युधिष्ठिर, त्याचे डोळे कमळाच्या पानासारखे आणि त्याचा रंग तांब्यासारखा होता. त्याने लक्षपूर्वक ऐकले जेव्हा भीष्माने संरक्षण मिळवण्याच्या साधनांची उपरेषा आकलीरांना आणि नोकरांना कामावर ठेवा, त्यांना त्यांचा न्याय्य बोलला. अहंकाराशिवाय त्या भीष्माने सूचना केली, करांची जाणीव विचारपूर्वक का, कधीही लहरीपणाने किंवा कारणाशिवाय काहीही घेऊ नका. त्यांनी प्रशासकीय कार्यालयासाठी प्रामाणिक लोकांची निवड करण्याच्या महत्त्व तसेच व्यवसायाच्या व्यवहारात शौर्य, कौशल्य आणि चतुराईवर भर दिला. लोकांचे हित साधण्याबरोबर सत्य युधिष्ठिराला सांगितले गेले. विष्णूच्या शब्दांनी एका राजाचे स्पष्ट चित्र रेखाटले आहे, ज्याने आपल्या प्रजेच्या गरजांबाबत नेहमी जागरूक राहिले पाहिजे. तो शत्रूंमध्ये न्याय किंवा अन्यायकारक मार्गाने मतभेद निर्माण करणे, जुन्या इमारतीची दुरुस्ती करणे आणि प्रसन्न पायल्याद्वारे शारीरिक शिक्षा आणि दंड ठोठावणे याबद्दल बोलला. तो म्हणाला, राजाने प्रामाणिकपणाचा कधी त्याग करू नये. सन्मान्य जन्माच्या व्यक्तींना रोजगार आणि संरक्षण दिले पाहिजे. जेव्हा भीष्माने राजांच्या कर्तव्यांवरील आपले प्रवचन संपवले तेव्हा वैशंपायनाने कथा पुढे चालू ठेवली. प्रख्यात व्यास, देवस्थानास वासुदेव, कृपा सात्यकी आणि संजय, तो म्हणाला, आनंदाने भरलेला आणि फुलांनी फुललेल्या चेहऱ्यासारखे उत्कृष्ट आणि पुरुषांमधील त्या वाघाची स्तुती केली. भीष्म तथापि युधिष्ठिर बाजूला उभा राहिला. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. त्याने भीष्माच्या पायांना हळुवारपणे स्पर्श केला आणि म्हणाला, हे आजोबा, ज्या मुद्द्याबद्दल मला शंका आहे त्या मुद्द्यांची मी उद्या चौकशी करेन. आनंदी अंतकरणाने आणि अश्रूंनी आंघोळ केलेल्या डोळ्यांनी तो उपस्थितांना निरोप देतो. क्षितिलाच्या खाली सूर्य बुडाल्यावर युधिष्ठिराने केशव, कृपा आणि इतरांसह ब्राह्मणांना अभिवादन केले आणि महान नदीच्या पुत्राची प्रदक्षिणा केली. ते आनंदाने त्यांच्या गाड्यांवर चढले आणि देशत्वतीच्या प्रवाहात स्नान केले. शुभ कार्य करीत आणि शहरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या पूर्वजांना अर्पण केले. कुरु मैदानाच्या विशाल विस्तार कुचित सूर्य उगवला होता, ज्याने त्या दिवसावर सोनेरी चमक दाखवली होती. पांडव आणि यादव त्यांचे सकाळचे संस्कार पूर्ण करून
त्यांच्या तंबूमधून बाहेर पडले. त्यांचे ते दृढनिश्चयाने झपाटलेले होते. ते त्यांच्या रथांवर चढले जे सूक्ष्म शहरासाठी होते. गुंतागुंतीच्या कोरीव कमानी आणि चमकदार कवचांनी सुशोभित होते. जेव्हा ते भीष्म ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणाजवळ पोहोचले तेव्हा त्याच्या भेदक नजरेची त्यांना भेट झाली. त्या महान योद्धेचे डोळे सखोल शहाणपणाने चमकले, जणू त्याच्या आत युगाची रहस्य होती. युधिष्ठिर न्यायी आणि पराक्रमी राजा पुढे आला. त्याचे हात आदराने पकडले गेले. तो म्हणाला, हे भीष्म भयाने भरलेला त्याचा आवाज, आम्ही आदर व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तू रात्र कशी घालवलीस भीष्म कसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. माझ्या राजकुमारांनो, मी शांतपणे झोपलो. त्याने उत्तर दिले, पण मला जाणवते की तुम्ही फक्त माझ्या कल्याणाची चौकशी करण्यासाठी नाही आहात. तुम्ही ज्ञान, शहाणपण आणि मार्गदर्शन शोधत आहात. युधिष्ठिराने आदराने मान झुकवली. हे भीष्म, तो म्हणाला, आम्हाला बऱ्याच काळापासून गोंधळात टाकणाऱ्या एका विषयावर आम्ही तुमचा सल्ला मागत आहोत. राजे जगावर राज्य का करतात? त्यांच्याबद्दल असे काय आहे जे इतका आदर आणि भीतीची प्रेरणा देते? भीष्माचे डोळे गंभीर झाले आणि तो हलक्या आवाजात बोलू लागला. कृताच्या युगात, तो म्हणाला, सार्वभौमत्व नव्हते, राजा नव्हता आणि शिक्षा नव्हती. लोक एकमेकांशी चलोख्याने राहत होते, नीतिमत्तेने एकमेकांचे रक्षण करत होते. परंतु जसा काळ गेला तसतशी त्यांच्या अंतःकरणात त्रुटी निर्माण झाली आणि त्यांच्या आकलनावर ढग जमले लोक निर्माण झाला. त्यानंतर वासना आणि राग आळाच्या महान योद्ध्याच्या शब्दांनी मानवतेच्या अधोगतीचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जसजसे लोक या भावनांना बळी पडले तसंच ते सद्गुण कमी होऊ लागले. वेद नाहीसे झाले आणि त्यांच्या सोबतच धर्मही नाहीसा झाला. देव स्वतः भीतीने त्रस्त झाले आणि त्यांनी संरक्षणासाठी दैवी महाराजांची याचना केली. असे ते पुढे म्हणाले. भीष्म थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. सद्गुण, नफा आणि आनंद या तेरी समूहाची रूपरेषा सांगणारा 1,00,000 अध्यायांचा ग्रंथ जन्मलेल्या प्रभूने रचला. त्याने त्याच्या विरुद्ध वैशिष्ट्यासह आणि अर्थासह मुक्तीबद्दलही भाष्य केले. आजीच्या कार्यात समुद्देश हे दूत जोड कल निर्माण करणे, भेटवस्तू आणि शिक्षा याबद्दलच्या वर्तनाचे विषय समाविष्ट होते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी शहाणपणाची एक चित्र बितविली, ज्यामुळे राजा, देव आणि मनुष्य यांच्यातील नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे जाळे उघड झाले. या ग्रंथात प्रवास करण्यासाठीच्या 4 प्रकारच्या काळाचे, 3 प्रकारच्या विजयाचे आणि एकूण 5 गुणधर्मांचे वर्णन केले आहे. असे ते म्हणाले. त्यात 2 प्रकारच्या शिक्षा देखील होत्या. राज्यावर सूर्य मावळत होता. भीष्माभोवती जमलेल्या सभेवर एक उद्दान नारीही प्रकाश टाकत होता. पूज्य योद्धा आणि ऋषी युधिष्ठिराकडे पाहत होते. त्याचे डोळे शहाणपणाने चमकत होते. जेव्हा तो बोलू लागला, भीष्म म्हणाला, रे पराक्रमी शस्त्रधारी, आता माझे ऐका, कारण मी तुम्हाला जीवनाच्या 4 पद्धतींची रहस्य सांगेन. हे मार्ग मूर्छित अंतःकरणासाठी नाही, तर सांसारिक पार करून शाश्वत आत्म्याशी मिलन साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आहे. भीष्माचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, जे उपस्थित सर्वांच्या मनांना शांत आणि शांत करतात. ते वनप्रस्थाबद्दल बोलले, जिथे एखादी व्यक्ती सांसारिक आसक्तीचा त्याग करेल आणि निसर्गाच्या सौंदर्याने वेढलेल्या जंगलात राहील. ज्यांनी ब्रह्मचर्य मार्गावर प्रभुत्व मिळवले होते, इच्छा किंवा आसक्तीशिवाय जीवन जगले होते, त्यांच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही दानधर्मावर उदरनिर्वाह केला होता, त्यांच्यासाठी भैक्षेची पद्धत होती. भीष्माने स्पष्ट केले की गृहस्थ्य पद्धती ही एक मोठी योग्यता आणि साध्य करणे कठीण होते. वेदांचा अभ्यास करण्यासाठी, मुले जन्माला घालण्यासाठी, जीवनाचे सुख उपभोगण्यासाठी आणि तरीही सांसारिक इच्छांपासून अलिप्त राहण्यासाठी ब्राह्मणाची आवश्यकता होती. एक खरा गृहस्थ रहिवासी स्वतःच्या विवाहित पत्नीवर समाधानी असेल, शास्त्रांच्या नियमांचे पालन करेल आणि कधी कोणावरही कृपा किंवा नापसंती दर्शविणार नाही. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आश्चर्याने गुंद झाले होते. महान ऋषी पुढे म्हणाले, प्रख्यात ऋषींनी म्हटले आहे की पुत्रक आणि पत्नींना आधार देणे आणि वेदांचा अभ्यास करणे ही त्यांची कर्तव्य आहे, जी या उच्च जीवनशैलीचे नेतृत्व करतात. तो थांबला. त्याच्या ओठांवर हसण्याचा एक इशारा होता. नारायणाने स्वतः गायलेल्या श्लोकाची मी पुन्हा आवृत्ती करत असताना माझी ऐका. भीष्म म्हणाला, सत्य, साधेपणा, पाहुण्यांची पूजा, नैतिकता आणि नफा संपादन आणि स्वतःच्या विवाहित पत्नींचा आनंद, यामुळे एखाद्याने येथे आणि नंतर दोन्ही ठिकाणी विविध प्रकारचे आनंद उपभोगले पाहिजे. ते शब्द सभेमध्ये प्रतिध्वनित होत असताना उपस्थित सर्वांमध्ये भीतीची भावना पसरली. महान ऋषींनी खरोखरच सत्य सांगितले होते की या मार्गाचे अनुसरण करून एखादी व्यक्ती शाश्वत आत्म्याशी विलीन होऊ शकते.
ज्याला कोणताही क्षय होत नाही. भीष्माने स्पष्ट केले की ब्रह्मचर्य ही पद्धत त्या सर्वांमध्ये सर्वात कठोर होती. ज्या ब्राह्मणाने हा मार्ग स्वीकारला तो कठोर व्रतांचे आणि स्वयंशिस्ताचे जीवन जगेल, त्याच्या गुरुच्या सूचनांचे पालन करेल आणि देवतांना आदर देईल. तो कधीही सांसारिक कार्यात सहभागी होणार नाही किंवा कोणावरही कृपा किंवा नापसंती दाखवणार नाही. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि राज्याला मंद अंधुक प्रकाशात झोकून देत. भीष्माने आपले प्रवचन संपवले. सभा एका क्षणासाठी शांत राहिली. त्या महान ऋषीच्या शब्दांचा भाग शोषून घेतला. मग जणू काही न बोललेल्या संमतीने ते त्यांच्या आसनांवरून उठले आणि विखरू लागले. त्यांच्या जंगलातील प्रवासादरम्यान पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर पूज्य ज्येष्ठ रचकांनी भीष्माकडे वळला आणि भविष्यात त्यांना आनंद आणि समृद्धी मिळवून देणाऱ्या कर्तव्याबद्दल मार्गदर्शन मागितले. आम्हाला सांगा, भीष्म, युधिष्ठिर म्हणाला. त्याचे डोळे शहाणपणाच्या तीव्र उत्कटतेने भरलेले होते. आनंद आणि सद्गुणांनी भरलेले जीवन सुनिश्चित करण्यासाठी आपल्या व्यवस्थेचे सदस्य म्हणून आपण कोणती कृती केली पाहिजे या प्रश्नाच्या गुंतागुंतीबद्दल विचार करत असताना भीष्माचे डोळे मिटून गेले. एका क्षणाच्या शांततेनंतर तो बोलू लागला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखा होता. भीष्माने स्पष्ट केले, ब्राह्मणासाठी 4 जीवन पद्धती आहेत: वेदांचा अभ्यास करणे, तपश्चर्या करणे, इतरांना शिकवणे आणि भिक्षा देऊन जगणे. हे मार्ग केवळ त्यांच्यासाठीच तयार केले गेले आहेत. तो थांबला. त्याच्या समोरील परिस्थितीचे सर्वेक्षण करताना जणू काही योग्य शब्द शोधत आहे. पण राजा, आमचे काय? युधिष्ठिर दचकला. त्याची उत्सुकता वाढली. भीष्माची नजर त्याच्याकडे परतली आणि तो म्हणाला, तुमच्यासारख्या क्षत्रियांना स्वर्गाकडे नेणारी अनेक कृत्ये प्रकट झाली आहेत. मात्र तुम्ही शोधत असलेली ही उत्तर नाहीत. राजाची कर्तव्ये ब्राह्मण किंवा वैश्य किंवा शूद्र यांच्यापेक्षा वेगळी असतात. त्याच्या आवाजात सावधगिरीचा सूर होता आणि तो म्हणाला, एक ब्राह्मण जो योद्धा किंवा व्यापारी किंवा मजूर यांच्या मार्गांचे अनुकरण करतो, त्याला या जगात लाज वाटते आणि पुढच्या काळात त्याला त्रास सहन करावा लागतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या मनात प्रश्नांची धावपळ सुरू होती. भीष्मच्या शब्दांमध्ये सखोल सत्य असल्यासारखे वाटत होते. पण त्यांच्यासाठी त्याचा अर्थ काय होता? जे त्यांच्या इच्छांचे पालन करतात त्यांचे काय? युधिष्ठिराने विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजून उठला. भीष्माची अभिव्यक्ती उदास झाली आणि त्याने उत्तर दिले, हे राजा, इच्छा आपल्याला दिशाभूल करू शकतात. पण जो आपला श्वास, चिंतन आणि ध्यानधारणा नियंत्रित करतो आणि आपल्या कर्तव्यांवर ठाम राहतो, तो डोंगरासारखा आहे. अविचल जसा सूर्यास्त होऊ लागला, जंगलावर एक उदारणारी प्रकाश पडू लागला, तसंच भीष्माच्या शब्दांनी तातडीची भावना घेतली. लक्षात ठेवा, हे राजा, तो म्हणाला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. आपल्या कृतींना आपल्या स्वभावाने आकार दिला जातो आणि आपल्या स्वभावाला आपल्या कृतींनी आकार दिला जातो. जग स्वतःच काळाद्वारे नियंत्रित केले जाते, जे सर्व गोष्टी गतिमान करते आणि त्यांचा मार्ग निश्चित करते. सौम्यमान हलवत भीष्माने निष्कर्ष काढला. म्हणून वेदांचा अभ्यास हा राजेशाही शक्तीचा प्रयत्न किंवा शेती, व्यापार आणि शिकारीच्या प्रयत्नांच्या बरोबरीचा आहे. युधिष्ठिराने हे शहाणपणाचे शब्द आत्मसात करता त्याच्यावर एक स्पष्टतेची भावना ओसरली असे त्याला जाणवले. एका शांत आणि शांत वातावरणात भीष्म गहन चिंतनशील स्थितीत बसला. त्याचे डोळे काळाच्या विशाल विस्ताराकडे पाहत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांच्या पवित्र कर्तव्यांमध्ये सहभागी होत असताना शतकानुशतके भाव उचलणारा त्याचा आवाज. तो बोलू लागला. भीष्म म्हणाला, एका बुद्धिमान ब्राह्मणाने घरगुती जीवन जगले पाहिजे. 6 वैदिक कृत्ये भक्तिभावाने केली पाहिजे. त्याने राजांची सेवा, शेती किंवा व्यापाराद्वारे मिळणारी संपत्ती आणि सर्व प्रकारचे कपटी वर्तन टाळले पाहिजे. ब्राह्मणाने आपली कर्तव्ये पार पाडल्यानंतर जंगलात निवृत्ती घेणे खरोखरच कौतुकास्पद आहे. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा हवेतील अपेक्षा वाढलेली दिसत होती. त्याच्या शब्दाने ऐकणाऱ्यांच्या मनात म्हणजे भक्ती आणि कर्तव्याच्या धाग्यांनी विणलेल्या ब्राह्मण जीवनाची जिवंत चित्रे काढली. भीष्म पुढे म्हणाला, जो ब्राह्मण आपल्या कर्तव्यांपासून दूर जातो आणि दुष्ट बनतो, तो शूद्राच्या बरोबरीचा होतो. जो कोणी शूद्र महिलेशी विवाहबद्ध होतो किंवा नाचणे किंवा गावचा सेवक म्हणून काम करणे यासारख्या अनुचित कृत्यांमध्ये गुंतलेला असतो, तो ब्राह्मण म्हणून आपला दर्जा गमावतोच होते. प्रत्येक शब्दावर लक्ष तुझे. त्यांचे चेहरे भीष्माच्या शिकवणीचे गांभीर्य प्रतिबिंबित करत होते. त्यांना माहीत होते की एखाद्याच्या कर्तव्यापासून दूर जाण्याचे परिणाम भयंकर आहेत. प्रतिष्ठा गमावणे. देवांचा भीष्म थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. ब्राह्मणासाठी आत्मसंयम आणि शुद्धता
आवश्यक आहे. हे गुण त्याच्या कर्तव्याचा पाया म्हणून मानले गेले आहेत. ज्या व्यक्तीने आत्मसंयम केला आहे, सोमाला यज्ञ, मद्यपान केले आहे आणि करुणा आणि संयम बाळगला आहे, तो माणूस खरोखर ब्राह्मण आहे. जसे जसे भीष्म बोलत गेले तसे वातावरण बदलत गेले. ते अधिक चिंतनशील, अधिक अंतर्मुख होत गेले. त्यांच्या स्वतःना माहीत होते की त्यांना त्यांच्या अस्तित्वाच्या रचनेची झलक दिली जात आहे, पण ते सद्गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे काय? कोणीतरी विचारले. या प्रयत्नात शूद्र आणि वैश्य देखील भूमिका बजावत नाहीत का? भीष्माने मान डोलावली. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. खरे तर चारही वर्णातील लोक सद्गुण प्राप्त करण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. जर या पंथाच्या सदस्यांनी शांततापूर्ण कर्तव्ये स्वीकारली नाहीत तर विष्णूची कृपा रोखली जातेच होते. पुढे झुकले. त्यांचे कान भीष्माच्या शब्दांमध्ये एका मरुद्यानातील कोरड्या प्रवाशांसारखे पीत होते. आणि क्षत्रियांचे काय? कोणीतरी विचारले. त्याची कर्तव्य काय आहेत? भीष्माचा आवाज अधिक चैतन्यशील होत गेला. जणू त्याला क्षत्रिय भूमिकेचे सारच लेण्याने उघड होत आहे. क्षत्रियाने आपल्या पहिलेचे रक्षण केले पाहिजे, धर्माने राज्य केले पाहिजे आणि महान यज्ञ केले पाहिजे. त्याने पित्यांची आणि देवांची भक्तिपूर्वक पूजा केली पाहिजे आणि वेदांचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा श्रोत्यांमध्ये भीतीची भावना पसरली. त्यांना माहीत होते की ते बोलता एका भव्य सभेत पूज्य ज्येष्ठ आणि राजा युधिष्ठिर यांचे सल्लागार भीष्म यांनी राजेशाही कर्तव्यांच्या गुंतागुंतीबद्दल स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. जीवनाच्या चारही पद्धतींची कर्तव्ये क्षत्रिय कर्तव्यांच्या क्षेत्रात समाविष्ट आहेत असे त्यांनी घोषित केले. भीष्माने पुढे म्हटल्याप्रमाणे राजाच्या मुलाने लक्षपूर्वक ऐकले. जर राजवटीची कार्ये विस्कळीत झाली तर अराजकता निर्माण होते आणि दुष्ट दूरपर्यंत पसरते. त्यानंतर भीष्माने प्राचीन काळापासूनची एक कथा सांगितली. जेव्हा शक्तिशाली मानधात्री एक न्यायी आणि शहाणा राजा दिव्य नारायणाला पाहण्याचा प्रयत्न करत होता. मानधात्रीने विष्णूला भक्ती अर्पण करून एक भव्य यज्ञ केला होता आणि त्या इंद्राच्या रूपात सर्वोच्च देवाचे दर्शन देऊन पुरस्कृत करण्यात आले होते. इंद्र त्याच्या पुढे उभा असताना मानधात्रीने विचारले, प्राचीन देवाला पाहून मला काय हवे आहे? मला आध्यात्मिक योग्यता मिळवायची आहे, धार्मिक जीवन जगायचे आहे आणि क्षत्रियाची उदात्त कर्तव्ये पार पाडायची आहेत. इंद्राने उत्तर दिले, तू खरोखरच एक सद्गुणी व्यक्ती आहेस, जो धार्मिकतेसाठी समर्पित आहे. तुझ्या अंतःकरणात इंद्रिये नियंत्रणात आहेत आणि वित आहे नारायणला पाहण्याची तुझी इच्छा शुद्ध आहे आणि तू जे काही वरदान मागशील ते मी तुला दे. मानधात्रीने देवाच्या कृपेची कबुली देत नम्रपणे मान झुकवी. मला भौतिक संपत्ती किंवा शक्तीची इच्छा नाही, तो म्हणाला. पण मला सांगा, हे इंद्र राजा नारायणाकडून वाहणारी कर्तव्ये कशी पार पाडू शकतो? इंद्र हसला आणि स्पष्ट करू लागला, राजेशाही कर्तव्ये ही सर्वात उदात्त आहेत, जी थेट सर्वोच्च देवाकडून वाहतात. त्या पायावर इतर सर्व कर्तव्ये आहेत. इंद्र पुढे म्हणाला, विष्णूने आपल्या अनंत सामर्थ्याने असुरांना पराभूत केले आहे आणि देव आणि ऋषींचे रक्षण केले आहे. जर त्याने तसे केले नसते तर ब्राह्मण क्षत्रिय कर्तव्ये आणि अस्तित्वाचे जाळे नष्ट झाले असते. क्षत्रिय कर्तव्ये पार पाडल्यामुळेच त्या शाश्वत तत्वांचे पुनरुज्जीवन होते. भीष्माने आपली कथा संपवल्यावर राजा युधिष्ठिराने आदराने ऐकले. समाजात संतुलन आणि सुसंवाद राखण्यासाठी राज्यशाही कर्तव्यांचे महत्त्व समजून घेतले. त्याला जाणवले की राजाची भूमिका केवळ राज्य करणे नव्हे तर संरक्षण करणे, मार्गदर्शन करणे आणि न्याय कायम राखणे ही असते. भीष्माने शेवटी म्हटल्याप्रमाणे सभाशात झाली. क्षत्रिय कर्तव्ये ही सर्वात महत्त्वाची आहेत, जी प्रत्येक प्राण्याचे संरक्षण स्वीकारतात, त्या शाश्वत मुक्तीकडे नेतात आणि जे त्यांचे पालन करतील ते सर्व आदर करतील. राजाने त्याच्या आदरणीय शिक्षकाने त्याला दिलेल्या शहाणपणाची कबुली देत कौतुकाने मान डोलावली. राजांच्या एका भव्य सभेत इंद्र हा पराक्रमी देव क्षत्रियांच्या पवित्र कर्तव्यांविषयी प्राचीन ज्ञान देण्यासाठी एक शहाणा शासक असलेल्या मानधात्रीसमोर उभा होता. खोल आवाजात आणि कठोर नजरेने इंद्र त्याचे शब्द अनंत काळाचे वचन घेऊन बोलू लागला. इंद्र म्हणाला, हे राजा, तुला उच्च आत्म्याचा स्वभाव लाभला आहे, जो जगाचे भले शोधण्यास सक्षम आहे. इंद्र म्हणाला, क्षत्रिय म्हणून तुमचे कर्तव्य केवळ लाडूसाठी जमीन परत मिळवणे आणि तिला खत देणे हे नाही, तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी मोठे त्याग करणे हे आहे. तुम्ही तुमच्या प्रजेचे रक्षण केले पाहिजे, भीक मारणे सोडून दिले पाहिजे आणि परित्यागाचा सद्गुण कायम ठेवला पाहिजे, जे सर्व सद्गुणांपैकी सर्वात मोठे आहे. मानधात्री
लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे कुतूहलाने चमकत होते. जेव्हा इंद्र क्षत्रियांच्या कर्तव्यांचा उलगडा करत होता, इंद्र म्हणाला, तुम्ही पाहिले आहे की इतर शासक त्यांच्या शिक्षकांकडून उत्तम शिक्षण घेऊन युद्धात त्यांचे शरीर कसे सोडून देतात, एकमेकांशी लढतात. इंद्र म्हणाला, त्यांचे शौर्य आणि निस्वार्थता ही क्षत्रिय कर्तव्यांच्या उदात्त स्वरूपाची साक्ष आहे. मानतीने समजूतदारपणे मान डोलावली. तेव्हा इंद्र आर्य राजवटीत राहणाऱ्या विविध जमातींना संबोधित करण्यासाठी वळला. यवन, किरात, गंधर्व, चिंसावर, बारबरा, शत, तुषार, कंड, पाठव, आंध्र, मद्रक, पौंडपुलिंडा, ग्रामक आणि कामोज या जमातींनी त्यांच्या माता आणि वडील, गुरु आणि वरिष्ठांची सेवा केली पाहिजे. इंद्र म्हणाला, त्यांनी त्यांच्या राजांची सेवा देखील केली पाहिजे. वेदांमधील कर्तव्ये आणि संस्कारांचे पालन केले पाहिजे. त्यांच्या पित्यांचा सन्मान करण्यासाठी यज्ञ केले पाहिजे. सार्वत्रिक सेवेसाठी विहिरी खोदल्या पाहिजेत. तहानलेल्या प्रवाशांना पाणी दिले पाहिजे आणि ब्राह्मणांना हंगामी भेटवस्तू दिल्या पाहिजे. तिंत्र जेव्हा राजेशाही कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा समाजावर होणाऱ्या धोक्याबद्दल बोलला. तेव्हा मानधात्रीचे डोळे चिंतेने रुंदावले. इंद्र म्हणाला, जेव्हा राजे त्यांच्या कर्तव्यामध्ये अपयशी ठरतात, तेव्हा भूमी त्रस्त होते आणि सर्व प्राणी त्रस्त होतात. अशा वेळी लोक योग्य मार्गापासून विचलित होतात आणि शिक्षेचे विज्ञान विसरले जाते. सभागृहाचे लक्ष वेधून घेत असताना इंद्राने एक सखोल सत्य उघड केले की देवानीही न्याय आणि करुणेने राज्य करणाऱ्या सद्गुरू राजाकडे दुर्लक्ष केले नाही. सर्व प्राण्यांच्या दैवी प्रभूची इच्छा होती की क्षत्रियांनी माणसांवर लक्ष ठेवावे, त्यांना त्यांची कर्तव्ये आणि कलांकडे मार्गदर्शन करावे. इंद्राचे शहाणपणाचे शब्द संपुष्टात येताच भीष्म एक आदरणीय ऋषी आपल्या आसनावरून उठून प्रवचन संपवण्यासाठी उभा राहिला. भीष्म म्हणाला, महान नारायण इंद्राच्या रूपात आपल्याला प्राचीन काळातील शहाणपणासह सोडून निघून गेला आहे. चला, आपण कर्तव्यांच्या वत्वाचे पालन करूया, जे आधी मागे ठेवले गेले होते, आणि दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करूया. सूर्य राज्यावर अस्त होत होता. गद्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. युधिष्ठिर शहाणा आणि न्यायी राजा त्याच्या पूज्य गुरु भीष्मासोबत चिंतनशील अवस्थेत बसला होता. तरुण राजाचे डोळे कुतूहलाने चमकले जेव्हा त्याने भीष्माला मानवी जीवनाच्या 4 पद्धतींचा तपशील देण्यास सांगितले. भीष्माने सौम्य स्मिताशाने सद्गुणांनी कर्तव्याची कथा विणायला सुरुवात केली. हे युधिष्ठिर, या जगात केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक कृतीची मला ओळख आहे, म्हणून ते तुम्हाला माहीत आहे. तो म्हणाला. त्याचा आवाज अधिकाराने भरलेला आहे. आता ऐका, या 4 जीवन पद्धतींचे पालन करणाऱ्या राजाशी जोडलेले गुण मी तुम्हाला प्रकट करीत आहे. भीष्म जेव्हा भायखळ्या जीवनशैलीबद्दल बोलत असे, तेव्हा राजाचे डोळे रुंदावत गेले. निस्वार्थ सेवेचे जीवन जिथे कोणीही उपासनेला पात्र असलेल्यांची पूजा करतो आणि त्यांना त्यांचा हक्क देतो. भीष्म पुढे म्हणाले, जो राजा आपल्या नातेवाईकांना संकटातून वाचवतो, तो वनप्रस्थ जीवनशैलीचा उद्देश साध्य करतो. तरुण राजाचे मन शक्यताशी झुंजत होते. भीष्माने पुढे गृहस्थ जीवनशैलीचे वर्णन केले. घरगुती कर्तव्याचे जीवन, ज्यामध्ये जे नीतिमान आणि उपासनेसाठी पात्र आहेत त्यांचा सन्मान केला जातो. भीष्म म्हणाले, जो राजा सर्व प्राण्यांचे गतिशील आणि अचल रक्षण करतो आणि त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार सन्मान देतो, तो गृहस्थ जीवनशैलीचा उद्देश साध्य करतो. जसे संभाषण पुढे सरकत गेले, तसतशी युधिष्ठिरची समजूत अधिक खोल होत गेली. त्याने पाहिले की शहाणपणाने, करुणेने आणि न्यायाने राज्य करणारा राजा, जो आपल्या प्रजेचे रक्षण करतो आणि जे नीतिमान आहेत त्यांचा सन्मान करतो, तो सर्वोच्च गुण प्राप्त करतो. जो माणूस सर्व प्राण्यांना त्याच्या आत्म्यासारखे मानतो, भीष्म म्हणाला, जो कधीही हानी करीत नाही आणि त्याचा क्रोध यंत्रणा ठेवतो, त्याला येथे आणि नंतर दोन्ही ठिकाणी मोठा आनंद मिळतो. तरुण राजाचे डोळे त्याच्या कर्तव्याबद्दलच्या नवीन समजुतीने चमकले. त्याच्या लक्षात आले की नीतिमानांचे रक्षण करून, जे पात्र आहेत त्यांचा सन्मान करून आणि न्याय कायम ठेवून तो जीवनाच्या 4ही पद्धतींचे गुण मिळवू शकतो. भीष्माचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे सुखदायक आणि उत्साहवर्धक होते. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर युधिष्ठिर आपल्या आसनावरून उठला. त्याचे कंतकण दृढ निश्चयाने भरलेले होते. त्याला माहित होते की आपल्या लोकांचे रक्षण करणे, न्याय कायम राखणे आणि जे योग्य आहेत त्यांचा सन्मान करणे हे त्याचे पवित्र कर्तव्य आहे. भीष्माच्या मार्गदर्शनामुळे त्याच्यावर उद्देशाची भावना धुती गेली. एक उद्देश जो त्याला राजवटीच्या परीक्षा
आणि संकटांमधून मार्गदर्शन करेल. युधिष्ठिर निघून जाताना शहाणा म्हातारा गुरु हसता. त्याला माहित होते की तरुण राजाने त्याच्या महानतेच्या प्रवासाचे पहिले पाऊल उचलले आहे. भीष्म म्हणाला, तू चिरंतन असलेल्या राजेशाही कर्तव्य